हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गिट्सच्या प्रेमिक्स पासून झटपट गुलाबजामुन बनवण्याची रेसिपी। प्रेमिक्स पासून गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी गिट्सचं पॅकेट घेतलेलं आहे। तर इथे मी 100 ग्रामचं गिट्स गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे। जे पॅकेट आतमधून असं असतं, तर मी त्या पॅकेटला खोलून त्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि हाताच्या मदतीने व्यवस्थितपणे प्रीमिक्सच्या गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे सोडवून घ्यायच्या। तर आपलं हे प्रीमिक्स इथं पूर्णपणे रेडी आहे। त्याच्यामध्ये आता मी 30 ml दूध टाकलेलं आहे। 30 ml म्हणजे अंदाजे अर्धा कप आपल्याला दुधाचा इथे वापर करायचा आहे आणि दूध प्रीमिक्समध्ये टाकल्यानंतर स्पूनच्या मदतीने त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेचच त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट द्यायची आहे। साइडला मी इथे गुलाबजामुनचा पाक तयार करून घेणार आहे। तर पाकासाठी एका टोपामध्ये मी 300 ग्राम साखर टाकली आणि जो मी तुम्हाला कप दाखवला त्या कपच्या अनुसार 2 कप मी इथे पाणी टाकलं आहे आणि त्याच्यावर अजून पाव कप पाणी टाकलं। मग गॅसची फ्लेम ऑन करून साखर पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळवून घ्यायची आहे। साखर पाण्यामध्ये जेव्हा विरघळायला लागेल, जेव्हा ती डिझॉल्व होईल, तर त्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकली आणि थोडंसं चिमूटभर केसर टाकलेलं आहे। केसर इथे ऑप्शनल आहे। साखरेचा पाक इथे आपल्याला 1 तार किंवा 2 तार नाही बनवायचा आहे। जेव्हा पाकाला बॉईल येईल, बॉईल आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे। त्याच्यानंतर गॅस बंद करून लगेचच पाकावरती झाकण ठेवायचं आहे आणि मग मी आता इथे गुलाबजामुन बनवायला घेते। त्या वेळापूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जेव्हा मी प्रीमिक्समध्ये दूध टाकलं तेव्हा बॅटर जे होतं ते अशा फॉर्ममध्ये नव्हतं, तर लिक्विडी होतं। मग जेव्हा आपण त्याला रेस्ट दिली त्याच्यानंतर हे बॅटर जे आहे ते फुललं जातं। त्यानंतर या गुलाबजामुनच्या डोमध्ये 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तेल टाकायचा आणि 1-2 मिनिटं हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आणि लगेचच थोडा थोडा पोर्शन घेऊन इथे गुलाबजामुन वळायला सुरुवात करायची। तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली मी इथे हा एक गुलाबजामुन वळला आहे। तर जेव्हा आपण अशा प्रकारे गुलाबजामुन बनवतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये अजिबात क्रॅक्स येत नाही आणि आपल्याला ही पण लक्षात ठेवायचं आहे की क्रॅक्स नाही आले पाहिजेत। जर का तुमचा डो थोडासा हार्ड झाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी टाका आणि त्याला थोडंसं मऊ करा आणि मग त्याच्यानंतर गुलाबजामुन वळा। नक्कीच तुमच्या गुलाबजामुनमध्ये क्रॅक्स येणार नाहीत आणि ते एकदम व्यवस्थित। अशाच प्रकारे मी ते सर्व गुलाबजामुन रेडी केलेले आहेत। आता ही सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे गुलाबजामुनला फ्राय करायचे। तर पहिला गुलाबजामुन टाकल्यानंतर थोडेसे बुडबुडे येऊन जेव्हा गुलाबजामुन वरती येतो इथपर्यंतच आपलं तेल तापलेलं असावं। म्हणजे तेल जास्त हाय फ्लेमवरती तापवायचं नाही, आपल्याला मीडियम फ्लेमवरती हलकं कोमट तेल तापवून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये एक एक करून गुलाबजामुन सोडायचं आहे। जेव्हा बबल्स येऊन ते गुलाबजामुन आपल्या वरती येतील त्यानंतर हळूहळू चमच्याच्या मदतीने तेल त्याच्यावरती टाकत आणि असे केल्यास तुमचे गुलाबजामुन आतपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय होतील। आता माझे गुलाबजामुन इथे फ्राय झालेले आहेत। मला हाच कलर हवा आहे गुलाबजामुनचा, म्हणून मी ह्याला आता काढून घेणार आहे। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे गुलाबजामुन फ्राय करताना तेल जास्त गरम नको आहे। जर तेल जास्त गरम असेल आणि तुम्ही गुलाबजामुन टाकला तर तो वरून त्याला कलर येईल पण आतमधून तो कच्चाच राहील। आता गुलाबजामुनला मी इथे ह्या पाकामध्ये टाकणार आहे। तर पाकाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कोमट किंवा थोडं गरम असलं पाहिजे, तरच तुमचे गुलाबजामुन आतपर्यंत व्यवस्थितपणे ते सोक करून घेणार पाणी। त्यासाठी गुलाबजामुनचा जो तयार केलेला पाक आहे तो हलका गरम पाहिजे आणि जर तो थंड असेल तर त्याला थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजामुन सोडायचे आणि 1-2 तासासाठी आपल्याला ह्याला असंच झाकून ठेवायचं आहे। मी हे गुलाबजामुन रात्री बनवले होते, त्यासाठी मी ह्याला ओव्हरनाईट सोक करून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी ह्याची साईज जी आहे ती थोडी वाढली होती। मग आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते। तर हे गुलाबजामुन मी एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे इथे काढून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्येच हे खूप यम्मी दिसतात, हे ॲक्च्युअलमध्ये टेस्टला पण यम्मी झाले होते। ह्याच्यावरती थोडासा पाक मस्तपैकी टाकला आणि मग त्याच्यावरती थोडं डेकोरेशन केलं। मी थोडं माझ्याकडे चांदीचं वर्क अवेलेबल होतं म्हणून मी थोडं चांदीचं वर्क ह्याच्यावरती लावलं आणि माझ्याकडे पिस्ता होता तर मी थोडा पिस्ता त्याच्यावरती टाकला आणि आता मी तुम्हाला एक गुलाबजामुन दाखवते। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा माझा गुलाबजामुन इथे रेडी आहे आणि मी तुम्हाला आतमधून दाखवते। हा एकदम ज्युसी आतमधून होता। तर जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।